महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे लोकनेते राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांचे महाराष्ट्र राज्याच्या विकासात अलौकिक योगदान आहे। शेवटच्या श्वासापर्यंत जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या स्वर्गवासी अजितदादांच्या अजोड कार्याचा गौरव व्हावा यासाठी त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात यावा, याकरिता राज्य शासनाच्या वतीने केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। आमदार आशुतोष काळे यांनी सोमवार दिनांक 9 रोजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की राज्याच्या राजकारणात 4 दशकाहून अधिक काम करणाऱ्या स्वर्गवासी अजितदादांच्या जाण्याने राज्याच्या राजकीय पटलावरचा एक तेजस्वी चकाकतारा कायमचा निखळत आहे। कृषी, सहकार, शिक्षण, व्यापार, उद्योग अशा अनेक क्षेत्रातील सखोल जाण असणारे स्वर्गवासी अजितदादांची जनतेशी आत्मीय नाळ जुळलेली होती। त्यामुळे ते केवळ राजकारणी नव्हते तर एका संपूर्ण पिढीसाठी ते मार्गदर्शक होते। त्यांच्या शब्दात आत्मविश्वास होता आणि निर्णयांमध्ये लोकहिताची झलक होती। आज ते आपल्यात नसल्याने राज्याच्या राजकारणात निर्माण झालेली ही पोकळी केवळ एका व्यक्तीची नसून एका विचारधारेची, एका मूल्य व्यवस्थेची कमतरता आहे। ती सहज भरून निघणार नाही। मात्र अभ्यासू दृष्टिकोन आणि जनतेच्या मनात अजरामर असलेल्या स्वर्गवासी अजितदादांचे योगदान कदापि विसरता येणार नाही। यामुळे त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव होऊन त्यांच्या कार्याला राष्ट्रीय सन्मान मिळावा यासाठी स्वर्गवासी अजितदादांच्या स्मरणार्थ त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे शिफारस करावी अशी विनंती आमदार आशुतोष काळे यांनी दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे।